गुड मॉर्निंग। समर्थ आणि लाडू गेले होते फुलं घेऊन येण्यासाठी। लाडूची लई असते, मनमानी चालू असते, मीच जे काय करणार ते मीच। आणि दादाने फुलं दिले आणि पायऱ्यात तोच घेऊन चढतोय। चढ जायला खूप अवघड पडते तरी सुद्धा। आणि आज समर्थच्या टिफिनला पाहिजे आहे भेंडी आणि तो म्हणतो की मम्मी तुझी भेंडी काळी होते। तर आज मी ठरवले की आज आपण काळं तिखट आहे ना ते वापरायचंच नाही, आज लाल तिखटाची भेंडी बनवायची। आणि मी ते ठरवूनच भेंडी बनवायला सुरुवात केली। तर तेलामध्ये जिरे मोहरी टाकली, भेंडी टाकून खालीवरी करून घेतली, चिमूटभर हळद टाकली आणि त्यानंतर फक्त लाल तिखट टाकलं। आणि काळ्या मसाल्याची म्हणजे काळं मिरची जी असतं ना त्याची मला आवडते, पण ते त्याला नाही आवडत। दिसायला असं कशी तरी दिसते असं वाटत होतं। म्हणलं आज मी विचार केला शेंगाचं कूट न टाकता आज आपण टाकूया बेसन पीठ, म्हणजे भेंडी एकदम सुंदर दिसेल आणि त्याला आवडेल। आणि मी तसंच केलं आणि खरंच भेंडी आजची खूप छान हिरवीगार दिसायला पण आणि पूर्ण बनून झाल्यानंतर तुम्ही या ठिकाणी बघू शकताय त्याला पाहिजे तसा कलर होता। आणि चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे, मस्त खालीवरी करायचं आणि झाकून ठेवायचं। आणि एकदम मऊसर झाली ना मग परत आपण त्याला खायला घेऊ शकतो। आणि हे बघा मी झाकून ठेवलं आणि इथं परत लाडू तुम्हाला हाय करतोय, त्यानंतर दादू पण हाय करतोय। आणि दादू तयार झाला, मग दादूची बॅग आपल्या रूममधून बाहेरल्या रूममध्ये कशी आली तुम्हीच बघा। त्यानंतर मी देवपूजा करून घेतली आणि मी सगळे जे इथं वस्त्र आतरायचे असतात ते धुवायला काढलेत, त्यामुळे आज मी खालीच देवपूजा केलेली आहे। त्यानंतर जेवणामध्ये काय आहे तुम्हाला दाखवते, काळ्या मिरचीची आमटी, भात, कैरी, भाजी, चपाती।